हे तेल काढले देवासाठी सेपरेट. ठीक आहे, तेल देवासाठी काढले आता बाजूला. आणि आपल्याला खाण्यासाठी काढले बाजूला देवासाठी. ते फुलं मी असे ठेवले बघा मस्त. तुम्ही फुलं असे ठेवले ना की फुलं मस्त असे राहतात मैत्रीण. मग कधी मी फुलं आणले ना कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. आता ह्याला 15 दिवस झाले त्या फुलाला. छानपैकी राहिलेत बघा ह्या फुलं अशी बघा सुंदर राहिलेत फुलं. बिना कपड्याचे जर ठेवले तर त्याला पाणी लागते. पाणी लागलेलं ह्याच्यामध्ये वसून घेते आणि फुलं छानपैकी राहतात अशी मस्तपैकी. ह्याच्यात फुलं आहे, ह्याच्यात पण फुलं आहे. अद्रक आहे, अद्रक पण अशी ठेवते. थोडं पाणी लागलेलं कपड्याला वसरून घेते आणि असे मस्त व्यवस्थित अद्रक राहते एक छानपैकी. मग असंच फ्रीजमध्ये डबे ठेवायचे. तेल ठेवले काढून द्यावं लागेल असं सेपरेट मस्तपैकी. सकाळी देवपूजा केलेली होती देवाची. छान अशी सकाळी देवपूजा केली. आपली साधी सोपी मेसच्या घाई गडबडीमध्ये देवपूजा आपलं निवांत काय होत नाही करणं. आपण जशी असेल तशी करून घेते देवपूजा. तेल आताच काढले सेपरेट ह्या बाटलीमध्ये. नमस्कार सर्व मैत्रिणींना. चला आजची रेसिपी दाखवूया आपण. हे सोयाबीनची वडी आहे. तर ह्याला मी गरम पाण्यात असं थोडंसं मीठ टाकून भिजवून घेतलेलं आहे गरम पाण्यामध्ये. त्याला आपण फ्राय करूया. आणि हे आळूचे पानं असतात ना त्याचे कांडे, तर ह्याची पण आपण चटणी करूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. नमस्कार मैत्रिणींना. आजची रेसिपी करू आपण. बरेच दिवस झालं घरची रेसिपी दाखवली नाही तुम्हाला, तर आता भाजी करून दाखवते मी तुम्हाला. सोयाबीन वडी आणि हे आळूच्या कांद्याची भाजी. चला सुरुवात करूया आता. हे निसायला होऊन देते एवढं. सासूबाई दिवसभर बसून आहे माझी, एवढं काम देते सासूबाईला. दिवसभर म्हणून तंबाखूच्या पुण्यात आणा म्हणले तंबाखू खायला. का दुसरं काही कामच नाही म्हणलं एवढे निसारीशी करून द्या. तर पूजा काय करते, पूजेला सांगितलं चहा करायला, सुनेला सांगितलं चहा करायला, इकडं सासूला सांगितलं कोथिंबीर पिसायला. सगळ्यांना काम सांग. सगळ्याला काम सांगते. मी मेसरीच बसून राहते. बघा कोथिंबीर आणते सासूला लय नेट भिजायचं. हो तंबाखू खाऊ नका. कसं तंबाखू खाता भाजी करायची गे. कोणची? आळूच्या कांद्याची आणि सोयाबीन वडी. सोयाबीन वडी. बरं. गाऊन कोणता म्हणतो? अंगावरचा नाही. हां तिथे टाकलेलं बाहेर काला घेतलेलं. हां
घ्यायचे की चैनीचे गहू घ्यायचं मला चैनीचं गहू 2 लाख रुपये राखायला चालू म्हणजे किती लागून बाई काम 6,600 जर दिले तर या म्हणणार नको म्हणा 220 रुपये येत नाही का 6,000 रुपये देणार नाहीत की लाईट बिल सहित आलं का लक्षात नको म्हणा त्याच्यामुळे नको पाणी तुम्हीच लागत टँकर लागत